रानडुकरं आणि साळ प्राणी हे यांना असा धिंगाणा लावला मित्रांनो. हे बघा आता झाडं लावलेले, याला चिकू पण लागलेले आहे आणि याला आता हे असं मस्त झाड पण वाढलेले आहे. आणि हे याच्या अगोदर मी झाडं लावलेत 1 वर्षापूर्वी. परत त्यांनी साळ आणि रानडुकरांनी झाडं तोडले, परत लावले. मी आता त्याला नेट लावलं, अगोदर नेट लावलं तरी त्याला पुन्हा डुकरं आणि साळ खेटायला लागले. तर मग मी पुन्हा त्याला नेट लावला. त्यामुळे चिकू पण आलेलं आहे मित्रांनो. याला असे चिकू पण मस्त लागलेले झाडाला या. पण मग ते नेट लावलं तर त्याच्यानंतर तो पुन्हा झाडाला खेटा लागत. मी परत मग जाळी आणली, 2 बाय 2ची साईज कट केली आणि अशी झाडाच्या मधोमध अशी जाळी लावून टाकली, जेणेकरून त्याला आता साळ असो या डुकर असो त्याला ते झाड कतारता येणार नाही. आता हे बघा किती खास झाडं मित्रांनो. 2दा झाडं लावली मी. ते रानडुकर आणि साळ काय करतात, ते झाडं कतरून टाकतात, खातात, गोळा सगळं खाऊन टाकते. जांभळे झाडंसुद्धा त्याने कतरले, नारळ झाडं तोडले त्यांनी. आता हे अशी चौकोनी नेट आणि जाळी लावलेली, मध्ये 2-2 फुटाची जाळी, स्टील जाळी आणि ते लावली. आणि ह्यात हे बघ मित्रांनो, आता ही एक झाड आहे इथं पण. या पूर्ण झाडाला असं हे नेट आणि जाळी लावलेली, जेणेकरून त्याला आता ते डुकरं खाणार नाही असं हिशोबानं आता प्रयत्न चालू आहे. आता हे बघा, ही पण झाड आहे मस्त आहे. आता हे नारळ बघा पाहिलं, या वगैरे खाल्लेली डुकरांनी अशी गुडा सगळं खाऊन टाकते मित्रांनो, झाडं ठेवत नाही ते. म्हणून मी आता डबल झाड लावले आणि आता त्याला जाळी आणि नेटचं सहाय्याने त्याला संरक्षण केलं. तर बघूया. माझं नाव मित्रांनो